वय सगळं विद्याचा धिकरण त्याशिवाय दुसरे चरण संस्कार आता प्रसंगी कीर्तन रूपी सिंचनाभंग संत श्रेष्ठ ज्यांच्या नावात एवढी ताकद आहे की भगवंताला आपलं रूप बोलवावं लागलं असे नामदेव राय यांचा 4 चरणाच्या साध्या सरळ हरिदासाचं वर्णन करताना आणि भगवंताकडे मागणी मागताना गोड अभंग आज तुमच्या या मंठ्या शहरामध्ये पूर्वजा गणेश बोराडेच्या वाढदिवसानिमित्त गणेश बोराडे दादा यांच्या सहयोगातून इथं येण्याचा योग प्राप्त झाला. परम भाग्य समजते दादा की एवढ्या कठीण काळात सुद्धा देवाचं नाव घ्यायची संधी तुम्हाला मला प्राप्त होती. बरोबर आहे की नाही? ज्या काळात तुम्ही आणि मी राहतोय की नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. एवढे आकडे ऐकून सुद्धा आपल्याला आकडा आला नाही याच्यापेक्षा अजून काय मोठं आभार मानायचं आणि आपण वाढदिवसाचं कीर्तन करतो याच्यापेक्षा अजून काय परम भाग्य आहे दादा. लय आपलं भाग्य अजून आपण टिकलाव हे आपलं लय मोठं भाग्य आहे. तुम्हाला खरं सांगू का दादा ज्यांचा भगवंतावर विश्वास होता ते राहिले आणि ज्यांचा नव्हता ती गेले. तुम्हाला एक वाक्य सांगते लक्ष देऊ नाही का बरं का. कोरोनाचा विषाणू दिसतो का अय मंठ्याकर दिसतो का बोलत जा बोलला तर कीर्तनाची निघाली महागारी मुक्त नाही घेतलं तुमचं मी बरं बोलत जा. एक त्याचा नव्हे खेळ म्हणून मी जमा दिला तुम्हाला बोलवलंय त्याचं कारण नाही मला एकटीला जमणार नाही. चला बोला कोरोनाचा विषाणू दिसतो का नाही. न दिसणारा विषाणू जर मारू शकतो तर माझा न दिसणारा परमात्मा तारू का शकत नाही. तारतो दादा तर विश्वास पाहिजे आणि याच विश्वाचं नाम म्हणजे नामस्मरण आणि हेच घेण्यासाठी आपण इथे जमलोय. विठ्ठला बरं का म्हणतात मंडळी हे कीर्तन आहे की तर नुसतं टुकू बघायचं नसतं. काही गोष्टी करणं का नाही. माणसाने कीर्तनात काही नियम पाळावे. कीर्तनातला पहिला नियम कीर्तनात ताट बसायचं. ताट अय पाठीमागचे अय कवरे क्षेत्राच्या बाहेर जरा ताट बसत ताट. अरे कुठल्या मातीत जन्माला आला जरा विचार करा ना. क्षेत्र घालून कीर्तनाला बसते ती काही सुद्धा वाटत नाही महाराज यांना. अरे हे काय ढवा जेवणाचा मंडप आहे का धर्म मंडप आहे. धर्माच्या गोष्टी ऐकायला बसलाय. हे काय राजकारणाचा मंडप नाही. लक्ष देऊन ऐका इथं ताट बसायचं काम आहे. ह्या मातीनं आपल्याला शिकवलंय. पोटाची खळगी नाही भरली तरी चालेल पाठीचा कणा ताट असला पाहिजे. छत्रपती शिवराय सांगतात अरे अंधाराच्या रात्रीला आभाळाची साथ आहे. अरे अंधाराच्या रात्रीला आभाळाची साथ आहे बळेन पण वागणार नाही मर्द मावळ्यांची जात आहे. मातीत झालं मला टाळ्या सुद्धा पुढचीच वाजवतात मागची दिसली. काय तुमचं काही मी वाटोळं केलंय का काय पाठीमागचे तुमचं काही मी वाटोळं केलंय का नाही ना. लक्ष देऊन ऐकाय तुम्ही माझ्यावर रुसावा असं मी तुमचं काही सुद्धा वाटोळं केलं नाही. केलंय का मी काय तुमचा युवाई आहे जावाई आहे का मिवणी आहे माझ्यावर रुस आहे. तुमच्या काय बांधा शेजारी माझा बांध आहे का घरा शेजारी घर आहे का ग्रामपंचायतीत मी तुमच्या विरुद्ध उभा होते का. तुम्ही माझ्यावर राग धरावा असं मी तुमचं काही केलंय का. तुमचा आणि माझा काही सुद्धा संबंध तुमचा माझा काही सुद्धा संबंध कुशल नाही तर का नाही तोंडी नाही तर कशाला मला आले का इथं संबंध तर कशाला आहे. अरे म्हणतात लक्ष देऊ नाही काय हे नातं जरी रक्ताचं नसलं ना हे नातं जरी रक्ताचं नसलं ना हे नातं भक्तीचं आहे. अरे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं कधीच दगा देणार नाही. विश्वास देते दादा ती ताकद नात्यात आहे. म्हणून तुम्हाला सध्या जरा आनंदी राहा. लय कुसनुक्या तोंडाची माणसं आमच्या बाया बघा खळखळून हसणार पण ही आतल्या गाठीची जात असं तोंड करून बसती नासक्या कांद्यागत. बरं काय तुमचं काय काय म्हणजे काय प्रॉब्लेम काय तुम्हाला. अरे एवढं झटक्यातनं वाचला आता तरी आनंदी राहा. अरे जगला ते काय कमी आहे का तुमच्यासाठी. तरी मी महाराज सारखं तोंडावर 12 वाजले. तुम्हाला सांगते ज्या माणसाला हसता येतं 4 माणसं बसता येतं गर्दीत घुसता येतं गोड दिसता येतं. ज्याला हसता येत नाही ती खौट शांताना आट्यात येऊन बोलतो महाराज. ती जगत नाही लय दिवस. हसायच येत नाही काय मारत नाही कुसनुकी माणसं काय सांगायचं तुम्हाला. म्हणून आनंदी राहता जाऊ. काही आपलं देवानं वाटोळं केलं नाही. आनंदी राहा. कीर्तनातला पहिला नियम कीर्तनातला दुसरा नियम चेहरे आनंदी ठेवा. बरं का काळा भंगार माणूस जरी असला आणि तोंडावर हसू असलं गोडच दिसतो. गोरा गरगरीत असू द्या पण कसं नको तोंड असू द्या.
असं वाटतं कशामुळे बघितलं त्याच्याकडं. म्हणून आनंदी रामच्या बाया कायम आनंदी. एखादीच कसमुकी नाही तर सगळ्या बाया आनंदी महाराज. तिला काय नाही, एक तर तिला बाहेर निघायला भेटत नाही, तेवढंच आपलं पुरीच्या नादानं कीर्तनाला आली तीच नशीब समजायचं. नाही अवघड काय, सोपं आहे का महिलांचं जीवन दादा. चला म्हणून आनंदी राहा. आणि कीर्तनातला तिसरा नियम, कीर्तनात बसलायत ना हाताने टाळ्या मुखाने नाम आलंच पाहिजे विठ्ठला. निश्चित जीवावर आल्यासारखं वाटतं. काही तुमचं प्रेम प्रेम नाही बरं का. भगवंतावर प्रेम वगैरे अशा काही सुद्धा गोष्टी नाही. तुम्हाला एक सांगते, इतकं अवघड आहे ना माणसाला परमार्थ कळत नाही. तुम्हाला नीट सांगते बरं का. आम्हाला कीर्तन करायचं आहे, पण भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती. बोलू नये, भाव असेल तर भक्तीला अर्थ आहे दादा. म्हणून तुम्हाला सांगते, जीवनामध्ये तुम्ही देवाचं नाव घेता तरला असं जगात होऊ शकत नाही. कबीर महाराज फार गोड सांगतात, अनाडी दुनिया वचन बिना कैसी सरियो, अनाडी दुनिया वचन बिना कैसी सरियो, अनाडी दुनिया वचन बिना कैसी सरियो, अनाडी दुनिया वचन बिना कैसी सरियो. सत्तमरे भुताया सुधा गुण भाइयो, सत्तमरे भुताया सुधा गुण भाइयो, अनाडी दुनिया वचन बिना कैसी सरियो, अनाडी दुनिया वचन बिना कैसी सरियो, अनाड़ी दुनिया कैसी करियो, अनाड़ी दुनिया कैसी करियो. हे कलियुग भजनावाला करणार नाही बाबा. देवाचं नाव न घेता करला असं जगात कुणी नाही, आणि देवाचं नाव घेऊन वाया गेला असं जगात कुणी नाही. तुम्हाला सांगते, आज बोराडे दादांनी कीर्तन ठेवलंय की नाही, आज त्या मुलीच्या कीर्तनाला नामस्मरणाचा जागर जर होत असेल तर अर्थात आयुष्य सुखी गेल्याशिवाय राहत नाही. नामदेवराय फार गोड वर्णन करतात, मला जीवनामध्ये जास्त काही करायची गरज नाही. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. देवाचं नाम जर मुखात असेल ना, जास्त काही करायची गरज पडत नाही, पण ते नाव प्रेमानं पाहिजे. तुम्ही इथं बसलाय, तुम्ही इथं आलाय, पण काही गॅरंटी नाही की तुमचं मन इथं आहे. मन इथं असायला लय गोष्टी लागतात त्याला बरं का. होय माता मावल्या, काय गॅरंटी आहे का तुमचं मन इथे? होय म्हणत्याच्या बाया आहे का गॅरंटी? महाराज कीर्तन चालवून एका कीर्तनात अर्ध्याच कीर्तनात बाई अशी करत होती. म्हणजे ताई हे काय वाढताय? म्हणली घरी कुलूप लावलंय पण येताना वडून बघितलं नाही लागलंय का नाही. बाय महाराज काय सांगायचं, संसार सुटत नाही. महाराज आमचं भगवंतावर सुद्धा प्रेम नाही. आम्ही कसला, आता मला सांगा माता मावल्या, 20-22 दिवसापूर्वी संक्रांत गेली बरोबर आहे. संक्रांत अरे बाया बोलत जा, जिथं नाही तिथं किती बोलती मला काय माहीत नाही का. बाईची जातच उलटी हो, बोल म्हणून तिथं बोलत नाही. त्यांचं आयुष्य गेलं गवस म्हणून तरी अजून जात गवसले नाही बरं नाही. पण ते म्हणतात ना, भजनाची कशी तुला लाज वाटते, पिक्चरला कशी तू पुढं बसते, तरी मालिका सोडतो का? नवल वाटतं मला माता मावल्या. तारण्या तर सोडा, म्हाताऱ्या डांगऱ्या त्याचं तर चष्म्यातलं बघत्या, तुझ्या जीवा रंगला. अगं म्हातारा तिकडं गुंगला, तुझ्याकडं लक्ष नाही तुझं. राम राम काय वाईट राहणार करतील, पुन्हा ती लेकरं वेगळी. अरे लेकरं चांगली पाहिजे ना. माता मावल्या 2-3 गोष्टी करा, लेकरं चांगली जन्माला येतील. रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरी नामाचा उच्चार असू द्या तुमच्या ओठाला. गर्भात लेकरू असताना ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला. तुकोबाराय ज्ञानेश्वर माऊली येतील तुमच्या पोटाला. तुमच्या पोटात चांगली लेकरं जन्माला. घरात परमार्थ पाहिजे. आमच्या घरात परमार्थ नाही, 24 तास हिंदी गाण्यात आमचा पराक्रम चालू. परिणाम इतका वाईट झाला. अरे पोरांनो ताट बसा रे, ताट बसा, ताट ऐकली बोल, ताट बसा ताट. हा मोबाईल ठेवा, इकडे बघा. हां लुक ॲट इकडे बघा. पोरांनो पटपट उत्तर द्या. तुम्ही काय ऐकताय? मोठ्यानं काय ऐकताय? मी पोरगी असून एवढ्या मोठ्यानं बोलते, तुमच्या जीवाला लाजा वाटाय पाहिजे. पोरं आहेत तुम्ही, मोठ्यानं बोला. काय ऐकताय? मी काय सांगते? नशीब कीर्तन म्हणले, डोंबऱ्याचा खेळ तरी म्हणले नाही. एवढं तर माहिती आहे पोरा सरांना. पोरांना पटपट उत्तर द्या. गेल्या 3 वर्षात एक पिक्चर लई गाजला. त्यात गाणं होतं झिंगाट. पिक्चरचं नाव सैराट मधल्या हिरोचं नाव, हिरोईनचं नाव. किती गुणाची किती जनरल नॉलेज हुशार आहे पोरांचं. वा पोरांना पटपट उत्तर द्यायचं. मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या शांत गेली शालू गेली, आता कोणाचं नाव?
पोरांनो जेव्हा बघतीस तू माझ्याकडे माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर त्याच्या आई बापूर करे काय गुन्हा तुझी क्रुजाला मला घातलं ऍक्शन करू माझ्या बापाच्या गाडीचे हप्ते फिटले नाही अजून ही पुरीला गाडीवर फिरवत आहे बाप याला हप्ते बरोबर पोरांनो वो बुलाती है मला किती हुशार आहे अय माया तुमचीच आहेत ना अय मंग्याच्या माया काय रत्न दिले बाई गावाला अगं बाई माझं पिंट्या काय हुशार के करेल बाबा पोरांनो पटपट ज्ञानोपरायणचा हरिपाठातला दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला तुम्ही बोलू नका बोला आला बाबूराव आता गेला चूक त्यांची नाही फॅक्टरी खराब म्हणल्यावर माल खराबच निघणार दादा कळलं त्यालाच कळणं गरजेचं आहे तुम्हाला सांगते असली लेकरं उघडी करून अंगाला ठोकाय पाहिजे त्यांना बाबूराव माहित आहे त्यांना आमदार माहित आहे त्यांना ज्ञानोबा माहित नाही आता याचं उत्तर या पोरांना माहिती आहे का माहित आहे वर्गा शिकवला मोठा केला डॉक्टर केला इंजिनियर केला त्यानं करोड रुपयाचा बंगला बांधला आणि त्या बंगल्यात ती आई बापाला ठेवील का नाही याची गॅरंटी मी देऊ शकत नाही वर्गा मायकरी करा त्याला एक भाकरी भेटू द्या त्यातली आरती स्वतःच्या आई बापाला दिल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी व्यासपीठावर देते ते ताटात पर मारतात हे असल्या जाती नसल्या तरी चालते तुम्हाला लय कौतुक हो पण चूक तुमची आहे द वुमन इज अन आयडियल मॅनेजर द वुमन इज अन आयडियल मॅनेजर स्त्री कुटुंबाची व्यवस्थापक असते बाई नीट घर नीट आणि तुम्हाला सांगते जरा लक्ष द्या आठवीचं पोरगा आठवीचं मावा चोळतय मावा माझ्या समोर आलं बोलायची सवय म्हणजे लाज वाटते का गाबड्या तुला चड्डीतला पॅन्टी त्याच्या जवळ तर मावा चोळायला लागला ती मला म्हणलं तू कोण महाराज बिराज मंडपात झालं कीर्तन आता बोलायचं नाही कसं हसू येत आहे बघा की कळीच खुलती महाराज नाही खरंच आहे आणि तुम्हाला खरं सांगते महाराज लोकांना आजकाल किंमत ते म्हणतात किंमत नाही तर एवढी उगत जमल्यात का बोराटे दादा तुम्हाला म्हणून सांगते बरं का महाराज संतोष महाराज तुम्हाला म्हणून सांगते आला तरी उद्या राहत पण ही जी गबाळ आहे का यातलं निमसुद्धा कीर्तन ऐकाय आलं यातल्या निमापेक्षा जास्त एकाच कामासाठी आल्यात पोरगी कशी असो केवढी असो बघाय का बाळ जमलं पण मान ठेवा ते दिसतं तसं नसतं म्हणून तर जग हसतं उरपटून उघडं निसतं दिसण्यावर जायचंच नाही खुशाल लोक मला म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही होय वाटत नाही होय बाया वाटतं का मी महाराज आहे खुशाल नाही म्हणता मग काय पत्रच आहे का महाराजच आहे की म्हणजे वाटण्यामुळे बी बदलू करा हो लोकांनी क्रायटेरिया केला आहे महाराज डेअरीवाला बॉडीवाला दाढीवाला तिथं काय आपल्याला यायची नाही त्याचा काही संबंध नाही महाराज पण महाराजांचा क्रायटेरिया काय सांगायचं तुम्हाला दिसण्यावर सुद्धा लक्षात घेऊ नका पण लेकर आहे ना संस्कारित पाहिजे महाराज ती पोरगं मला उलटं बोलायला मी म्हणलं तुझ्या बापाला देत नाही तुम्हाला काय द्यायचं आहे समोरून त्याचा बाप आला त्यानं चोळली माव्याची मूठ पटकून मागं घेतली मी म्हणलं कारण आताच म्हणलं होतं बापाला भीत नाही ती म्हणला बापाला देणाऱ्यातला मी नाही म्हणलं मागं का घेतली ती म्हणला ती जात त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली बापाच्या जातीचा पोरगं काय माळकरी निघणार आहे काय सांगायचं तुम्हाला संस्कार नाही राहिले आमच्या पोरांना कसलेच नाही आमच्या तरुण पोरांना तर 4-5 गोष्टी दिल्या वाद झाल्या लागाय जीन्स पॅन्टी बसाय पटपटी खायला पानपट्टी प्यायला हातपट्टी झोपाय झोपडपट्टी खर्चायला बापाची सोसायटी ती मला बरोबर तुम्हाला सांगते पोरा वाद तरुण पोरं नाही तुम्हाला सांगते लक्ष देऊन ऐका बरं का जगणं तर आपलं थाटातच असलं पाहिजे आपल्याकडे बघितलं की पुढच्याची नजरच फिरली पाहिजे थाटातच जगायचं बाटाशिवाय तर चप्पल नाही टायटनशिवाय तर घडी नाही आयफोनशिवाय तर फोन नाही बुलेटशिवाय तर गावातनं फिरायचं नाही जी पोरगी आवडती तिच्या बापापासून तर बाटा करीतच जायचं काय काय
एका वाक्यात सांगते, काय आयुष करायची ती करा, पण स्वतःच्या हिमतीवर करा. त्या आयुष्याला किंमत आहे महाराज. कुत्र्यासारखं बापाच्या तुकड्यावर जगू नका. हिमतीवर केलं ना तर अर्थ आहे, नाही तर काही सुद्धा अर्थ नाही. महाराज आता व्हॅलेंटाईन डे जवळ आलाय, है की नाही? अय माझ्या भावांनो, आला का नाही? आता वैज्ञांना आम्ही आधीच ठरवून ठेवलेले आहे. वैज्ञांना तर काही कमीच नाही. तुम्हाला सांगते पोरा हो, तुम्ही करता ते प्रेम नाही. एका महिन्यात बदलतं त्याला प्रेम म्हणत नाही. लक्ष देऊन ऐका. शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम, राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम, तुकोबाईंनी पांडुरंगावर केलं ते प्रेम, आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम महाराज. मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते प्रेम, त्याला प्रेम म्हणायचं. यांचं काय प्रेम आहे का? गुढी दिसली गाणा कसली की मावली थंडी कला वापर जातोच महाराज. लय अवघड आहे. तुमची बी चूक नाही पोरा हो, पुरी बी चांगल्या आहेत असं मला म्हणायचं नाही. चांगले असणं गरजेचं आहे बरं का. आमच्या पुरींची चॉईसच बिघडली. आमच्या पुरींना धोत्रावाला पोरगा आवडत नाही. धोत्रावाल्याची लग्न होय नाही, तिला धोत्रावाला नामवाला माळकरी आवडत नाही. तिला टाईट जीन्सवाला लागतो, ज्याची हवा सुद्धा आत बाहेर जात नाही. मग ती हवा जायला थोडं फाडतं ना, थोडं इथं फाडतं, थोडं इथं फाडतं, थोडं मागणं बी फाड, म्हणजे सर्क्युलेशन नीट होईल. काय जाती तुम्ही. आता श्रीमंत योगीच्या कोळात जन्माला भिकाऱ्याची लक्षणं तुमची. तिथल्या 2 गुंड्या उघड्या, इकून इकून रान हाणलेलं, थोडं कोंबड्यागत वरचं लाल केलेलं. तू काय कोंबडा आहे का? अरे बापाला वाटलं कोंबडा जन्माला आला आहे, त्याला काय माहिती मोठ्यापणी कोंबडा होईल म्हणून. काय तुम्ही. आणि ती मिशी काढायची एक काय पद्धत आहे? अरे काय पद्धत आहे? येत नसेल तर पाणी घाला पण आली पाहिजे. काय आहे ते? पोरांना तुम्हाला सुंदर दिसायचं आहे ना, अशी कणखर मिशी असावी, अंगभर कपडे असावे, जिथल्या तिथं केस असावी, हिंदू धर्मात जन्माला आलाय, कपाळाला गंध असावा, नजरेमध्ये आई बहिणीविषयी आदर असावा आणि चारित्र्यामध्ये कर्तृत्व असावं. तुमच्यासारखा देखणा पोरगा दुसरा नाही बाबा. देखणा तुम्ही काय देखणी आहेत का? तुम्ही बी किती बी मेकअप राहते, काही फरक पडणार नाही तुमच्या चेहऱ्यात. डांबरीचे खड्डे भरले म्हणून काय रस्ता नवीन होत असतो का? 3-3 तास आरशासमोर उभा राहते. सांगा मी कशी दिसते? डुकरीन दिसतेस बरं का, कशी दिसतेस? नाही तसं काही करत जाऊ नका. माता मौल्या, ज्या पुरी कीर्तनाला आल्यात नाही आल्यात, घरी गेलो तिला एक सांगा. तिला म्हणा, हे बघ बाई, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल, चेहऱ्यावर पडलेला डाग झाकून नेता येईल, पण बाईच्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. पण चारित्र्य जपा. अरे नसलं सौंदर्य तरी चालतंय, पण चारित्र्य. आणि बऱ्यापैकी आता पुरी चांगल्या तो लय अवघड झालं पोरांचं, काय सांगायचं. आज त्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन आहे बघा. तुम्हाला सांगते, प्रत्येक जणाचा 8 तास असतो. किती पोरकी गोड सुंदर कर्तृत्ववान असू द्या, समाधान होतं का? पुरुष मंडळी समाधान होतं का? नाही. पोरगेच लागत. कशाला? पाणी पाजायला लागतं बरं का महाराज. पोरीनं पाजलं काय तुझी उलटी होती काय? हा नाही महाराज, इमानदारीनं सांगा, जमतं का? डोक्यावर नाचायला लागतं ना पोरगं. नाचायला सांगतात ना, वंशाचा दिवा झाला म्हणून काय आड्याशी टांगावा, उस गोडे लागला म्हणून काय मुळा सहित खावा, प्रीतीचा पाहुणा आला म्हणून काय फार दिवस राहावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावात उडवावा. हरे कृष्णा हरे राधा मैना जन मोहना, हरे कृष्णा हरे राधा मैना जन मोहना. Hare
पाहिजे दादा, पण लई लागतात पोरं, काय सांगायचं. नाही असावा ना पोरगा, असावा छत्रपती शिवरायांसारखा असावा, स्वामी विवेकानंदासारखा असावा, ज्ञानोबरायांसारखा असावा, तुकोबरायांसारखा असावा, त्याला पोरगा म्हणायचं दादा. लय अवघड आहे. आता शिवजयंती जवळ आली, बरोबर आहे ना? आपल्या तालुक्यात करतात का पोरं? करता का? अय तरुण मंडळी करता का? अय मागचा गवाळ आहेत का गेलात? करता का? तुम्हाला एक सांगते, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे, ही भिकाऱ्याची लक्षणं आहे. आपला एकच सण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, त्याच्या पलीकडे सण नाही करायचा मला. हे आमच्या जाती असल्या उन्नती करतात महाराज. हा आमचं आहे ना. एक गोष्ट सांगते तुम्हाला महाराज, आमची माणसं निस्ता कालवा करतात. आता आमची पोरं शिवजयंतीला हातभर झेंडे, मुठभर दांडे, पुढं शिवराय, पाठीमागं शिवराय. आव आणू नका पोरं, हो काही फायदा नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जेव्हा मुखात आहे ना, छत्रपती शिवरायांचं नाव जोपर्यंत मुखात आहे ना, सुपारीचा कण सुद्धा तुमच्या तोंडात नसला पाहिजे तर लायकी आपली राजाचं नाव घ्यायचे, तर पात्रता नाही. आता खुशाल दारू पिऊन गोवा गुटखा खाऊन शिवाजी महाराज की घे, अरे मर तिकडे उठता नाही आपण. तुझी लायकी आहे काय? निस्ता कालवा. तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. मावळे? आपण मावळे? आपण डोम कावळे. मावळे का आपण? लायकी आहे का? अरे मावळ्या कुणाला म्हणायचं? छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा, युद्धात त्याचे दोन्ही हात गेले. मावळ्या घरी बसला, मावळ्या घरी बसलाय करताच राजे भेटायला आले. राजे भेटायला आले, बघताच मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मावळा कसा रडायला लागला. राजे किंचाळले, लाज नाही वाटत? हर हात माझं घोषणा करत या मातीसाठी लढणार असा शब्द तिला होतास, हात केला म्हणून रडतोस? मावळ्यानं उत्तर दिलं, नाही राज, हात केला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज, हात केला म्हणून रडणाऱ्यातला म्या नाही राज. म्या रडतोय त्याचं कारण आहे, आज माझ्या झोपडीत माझा राजा, माझा बाप शिवबालाय, पण त्याला मुजरा करायला या चोर दैव्याकडं हात शिल्लक नाही. या खंतनं डोळ्यात पाणी येत आहे. त्याला मावळा म्हणायचं. निष्ठा लागते दादा. हे पलटी खाणाऱ्या जाती कधी मावळे होऊ शकत नाही. इथं ज्यांना आपल्या करिअर बाबतीत निष्ठा नाही ते छत्रपतीचं मावळे काय होणार? आणि शिवराय, शिवाजी महाराज एकच होते, एकच असणार आणि एकच राहणार. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, सारे राजांचा अधिपती. अरे दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, शिवाजी मावळी भाला, शिवाजी मावळी भाला, नाही कुणाची भीती, अरे नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नाम, दैवत छत्रपती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. ताई ताई पाठीमागचे छत्रपती शिवाजी महाराज दादा बरं का, कट्ट्यावर बसलेले, उभा राहिलेले, मराठीत सांगतात. ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, ज्याला हिंदू धर्माचा अभिमान आहे, तो प्रत्येक जण टाळ्या वाजवतात. जे भारतात जन्माला आले भारतात ते टाळ्या वाजवतील, आणि जी अवलट पाकिस्तानात जन्माला आली आहे टाळ्या नाही वाजवायची. वाजवाय जरा. शिवाजी महाराजांना साडेतीन वर्षाचा काळ सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेलेला. डोळ्या देखत माझ्या आई बहिणीची आबरू लुटली जायची.
माणसाचा. आज जरा बरं वाटतंय. आज कुठे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आल्यासारखं वाटतंय. का? कारण माझ्या राजानं आई बहिणींना कधी अनादर होऊ दिला नाही. आज कुठंतरी बरं वाटतंय की त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात मुलीचा वाढदिवस एवढा थाटात साजरा केला जातोय. याच्या पलीकडे अजून काय भाग्य पाहिजे दादा. आज बरं वाटतंय, नाही तर काय खरं नाही. पोरींच्या बाबतीत काय खरं. मी कीर्तनकार झाले, ह्याला सुद्धा लय अडचणी आहेत दादा. एवढ्या कणखरपणे बोलायला सुद्धा काय सोपं आहे का? लय अवघड. पोरगी उभा करायची म्हणजे तसलं अवघडच काम नाही दादा. साधी गोष्ट आहे. लोकांची नीतिमत्ता नजर बदलली हो. निस्ता कालवा करतात. 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. काही गोष्टी ऐकायला लाज वाटते, बोलायला लाज वाटते, पण करायला लाज वाटत नाही. धर्म जातपर्यंत बाकीकडे राहिलं दादा. पण 7-8 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. नांदेड जिल्ह्यात 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. आता माणसं म्हणतात पोरींच्या चुका नसतात का? आता मला सांगा बसलेले मायबाप, ज्या पोरीला मी पोरगी आहे हे कळायला सुद्धा अजून वेळ होता. त्या पोरीवर जर अशा गोष्टी घडत असतील तर कुठं गेल्या आमच्या जाती? ए बाया, आला तर आला रात, पण व्यासपीठावर सांगते पोरीवर वाईट नजर ठेवणारे अवलादी जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहा, पण अशा जाती जन्माला घालू नका ज्या पोरीकडे वाईट नजरेनं बघ. गरज नाही दादा. आणि पोरा हो, बलात्कार हातानेच करावा असा काही नाही. दररोज चौकात उभा राहून 10 पोरीकडे तरी नजरेने बलात्कार करता तुम्ही. आणि पुन्हा म्हणता आम्ही छत्रपतींचे मावळे. अरे शाहिस्ता खानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ता खानाची पोरगी गायब झाली. शाहिस्ता खानाची बायको शाहिस्ता खानला विचारती, झापरा मुझे लगता है शिवा के मावलों ने हमारी लड़की उठा ली. शाहिस्ता खान शत्रू आहे, पण बायकोला सांगतोय अगं ए, तर छत्रपतीच्या मावळ्यानं आपली पोरगी नेली असेल ना तर शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाहीये. एवढा विश्वास माझ्या राजावर होता. त्याला छत्रपती म्हणायचं. आणि ज्यांना छत्रपती ऐकू वाटत नाही ना त्यांना इथं राहायचा अधिकार नाही बरं का. मी कीर्तन करणारी पोरगी आहे. आज मी पोरगी असून एवढ्या ताटमांड कीर्तन करते ना, त्याचं कारण माझा राजा आहे. आज कीर्तन ठेवणारे जरी बोराडे कुटुंब असलं, करणारे जरी मी असले, ऐकणारे जरी तुम्ही असला, तरी होतंय त्याचं कारण छत्रपती आहेत. आज ते नसते ना हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. जहाँ पे ना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. ती बाबा होय म्हणला असता तर ही बाई झाली असती. एवढ्या ताट महिन्यात चालताय ना त्यांची. बरं मी पण कुणाला जाणीव ठेवायला सांगायचे. नीतिमत्तेचे भाषण मी कुणाला द्यायला लागले? जे ग्रामपंचायतीचे पैसे खात्यात त्यांना. कुणासमोर काय बोलावं हे मला कळायला पाहिजे. खरं आहे का नाही? ज्यांनी 500,000साठी आपली नीतिमत्ता घालून ठेवली त्यांना मी छत्रपतीवर भाषण देते का? होय, तुमच्या भागातलं झालं का? आता उद्या हाय वाटतं आहे की नाही? कोण ठरलं ना? ठरलं. ग्रामपंचायत झाली का खेडेगावातली? झाली ना? हां, तुम्हाला सांगते मतदान करणं आपलं कर्तव्य आहे बाबा. हो, उपकार नाही करत आपण गावावर. मतदान करणं आपलं कर्तव्य आहे. मतदान करताना असं करा, कुणाचीही लाच न खाता स्वाभिमानाने मतदान करा. आणि मग वर तोंड करून राजकारणाविषयी वाईट बोला. लोकांना वाईट बोलायच्या आधी आपण किती चांगले ते बघा. आधी घेणारे जन्माला आले, मग देणारे जन्माला आले. आमच्या भागात तर काय 15 दिवस गेल्यात आठवड्यात एवढाच धिंगाणा केला लोकांनी. वाघवा टाळ्या आणि शिजवा नाळ्या एवढाच धंदा केला. बकऱ्यावरून बोकडावर मतदान केली. एका खांब्यावर लय अवघड झालं. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादों के लिए, हम भी मरे किन हराम जादों के लिए. कुणासाठी? ज्यांच्यासाठी फाशीवर गेलो त्यांना आमची कदर आहे का? आणि जे आपल्यासाठी मरतात त्यांची तरी आपल्याला कदर आहे का? गेले त्यांची तर सोडा, पण जे मरतात त्यांची तरी आहे का? आमचं काही नाही. आमचं भरलं बाद झालं. तुझी दाढी जायली तरी चलन, माझी बिडी पिटली पाहिजे. जातीतली आली. महाराज एक माणूस डॉक्टरकडे याला म्हणला 4 दिवस झालं पोटात दुखायला. डॉक्टर म्हणला का रे? खाण्यात बदल, पिण्यात.
वातावरण पोटात कशामुळे दुखायला तुम्हाला जवळपासून रामडोच्या हिरीला पाणी लागलं आणि पाटलाचा बंगला झाला तेव्हापासून लईच पोटात दुखायला लागले तुम्ही याला तरी डांगऱ्या पोटात दुखायचं थांबायचं नाही दुखणंच बेकार आहे ना आणि हे सगळ्याला दुखणं आहे बरं का मीपणाचं दुखणं सगळ्याला आहे हे गेल्याशिवाय तुम्ही सुखी होणार नीतिमत्तेनं जगा मला आमच्या भागात तर पैशापायी असा सरपंच केला ज्याला सही सुद्धा येईना ते आमटा मारू मारू या झाला 26 जानेवारीला मास्तरनं सरपंचाला झेंडावंदनला बोलवलं सरपंचाला राष्ट्रगीत पाठ नाही की हे कोणावर राहिलं मास्तर म्हणला सरपंच झेंड्याची दुरी वाढा सरपंचाला अशी दुरी वडली झेंडा खाली सरपंच वर गेला दुरीच इतकी भारी वडली ना मग तुमच्या जिंदगीची दुरी कोणाच्या हातात देऊ नका तुम्हाला सांगते तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना इथं आल्याशिवाय पर्याय नाही दुसऱ्यासाठी जगा तुम्ही सुखी होतात दादा आमच्या नामदेव राय सांगतात तुला सुखी व्हायचं आहे ना तुला आयुष्य पाहिजे ना तुला जगायचं आहे ना तू काही सुद्धा करू नको काय कर अगदीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व तुझी चिंता त्याशी सर्व तुझी चिंता त्याशी सर्व अगदीने भावे हरी नाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व तुझी चिंता त्याशी सर्व तुझी चिंता त्याशी आता जरा परमार्थिक विचार करूया नामदेव रायाला भगवंताकडे मागण्याचा अधिकार आहे का कारण मागणीचे 3 नियम ज्यांना मागितलं मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे ज्याच्याकडे मागितलं देण्यासाठी असलं पाहिजे आणि जे मागितलं ते मागणं योग्य पाहिजे मागणारे नामदेव राय अधिकार आहे का अधिकार केवढा मोठा आहे दादा काय सांगू तुम्हा संतांचे महिमा नैवेद्य हातीचा मूर्तीशैली काय अधिकार आहे अधिकार एवढा आहे महाराज नामदेव राय म्हणले देवाला देवा आपल्याला एकच वचन द्यायचं तू मला सोडून जायचं नाही तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं नाही ठरलं त्या वचनावर आले ज्ञानोबराय म्हणतात देवा मला 33 कोटी देवांचं तर माहीत नाही पण मला तीर्थयात्रेला जायचं जेवढे होईल तेवढी तीर्थयात्रा मला माझ्याच्याने करायची आणि मला अशी इच्छा आहे की नामदेव रायने माझ्यासोबत यावं देव म्हणले त्याचं माझं ठरलंय मला नाही वाटत तो येईल मग नामदेव राय म्हणतात देवा आपलं ठरलंय की नाही तुझ्याशिवाय आपलं कुणी नाही आपला तो एक देवा करून घ्यावा तेने जीवा सुखणोय मग कसं जायचं तुम्हाला सांगते दादा असं बोलल्यानंतर नामदेव रायला भगवंत म्हणतात जसा तू माझा आहे ना तसा तोही माझा आहे सखा माझा ज्ञानेश्वर माझी आज्ञा आहे जा भगवंत मला असं म्हटल्यानंतर नामदेव राय म्हणतात आज्ञा आहे तर जातो पण एक वचन देतो दा देवा हे बघ आपलं एकच आहे किती फिरेल कटेवरी कर नाही जा देवाचे न घेई मी तयाचे दर्शन आपण त्या देवाचं दर्शन घ्या ना ज्याच्या कटेवरी कट नाही मग कर नाही आता मला सांगा एवढे एकनिष्ठ नामदेव राय मागण्याचा अधिकार आहे तुमचा आमचा आहे का मागण्याचा अधिकार आम्ही देवाला काही दिलं का मला सांगा बाया बऱ्यापैकी सणाला आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करतो बरोबर आहे करता का नाही आमच्या भागात बऱ्यापैकी सणाला पुरणपोळीचा करतात तुमच्या भागात काय बाया करतात का आमच्या भागात माणसाला मेल्यावर जातात तुमच्या भागात होय तुमच्या काय सांगा आधी वगैरे जाळत असतील मेल्यावरच जातात ना लय नमुने राव काय काय माणसांचा काय भरोसा नाही चला जाग्यावर या माता माऊल्या पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यावर स्वतःला जी पोळी करता ती केवढी असते अय म्हणत्याच्या बाया स्वतःच्या ढेरग्याला गेलेली पोळी केवढी असती ताटभर असते की नाही आणि जी देवाला करता ती केवढी असते तुला तुझ्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोलली तर इमानदारीनं सांग देवाची केवढी असते अय केवढी असते एवढीच असते की नाही अजून तोंड घेऊन आली मनाची गोष्ट आहे की नाही तेवढी मी काय ठेवतात माहिती आहे का देव खात नाही जेव्हा देव खाईल ना तेव्हा देव वासावर मिळाला दादा कोणी स्वाद ठेवायचं नाही कोण म्हणलं देव खात नाही कोण कहते हे भगवान खाते नहीं बेशक ही के तरह खिलाते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुला
येताना विठ्ठलाला हाका मारायची। ताकद काय, भगवंत संसारातली कामं करू लागायला यायचा। ओ बेका बुक्कव तुकी तू ये रे पा विठ्ठला, ओ बेका बुक्कव तुकी तू ये रे पा विठ्ठला, एका बाईला म्हणलं ओवी का, तिनं ओवी काय गायली, आंब्याच्या झाडाखाली माझा नवरा दारू पाडी, कुठल्या मेल्यानं गेली खोली आणि पोलिसाची गाडी। काय करेल लय बेकार हो, काय सांगायचं। पण इथं बसलेले मला आठवलं म्हणून विचारते बरं म्हणतात पुरुष म्हणजे गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा, इतकं व्यसन मुक्त आहे ना इमानदार आहे महाराष्ट्र। बाकीचे बेईमान सगळे बर खाली घ्या दादा खाली। ज्याला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही अशा स्वाभिमानाने हातवरी करा। बाळांना तुमचं वय यायचं आल्यावर करा, बाकीचे करा 18च्या पुढचे करा। सुपारी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हां पाठीमागचे बरेच द्या असतात 10 20 50 त्या तरुण मंडळी जास्त खाली घ्या। तरुण मंडळीला दुसरं कुठलं व्यसन नाही, तरुण मंडळीला एकच व्यसन, तुम है तो जिंदगी है नहीं तो जिंदगी में गम ही गम है। तीच गम घेऊन तुझ्या तोंडाला लावला म्हणजे गम राहील। पोरांना एकच बिमारी प्रेम, रात्र झोपत नाही पोरं, रात्र प्रेम। पोरांना मी म्हणत नाही प्रेम करू नका, बिनधास्त करा तुम्ही आपल्या सख्या भावासारखी बरं का पोरं, बिनधास्त नाही एवढंच वचन द्या महाराज। आयुष्यात सुखी झालं लय केलं तुमच्यासाठी आई बापानं हे प्रेम बिन कसमी बातें प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कसमी बातें प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, ये सब झूठे वादे हैं नाते हैं नातों का क्या, कसमी बातें प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कसमी बातें प्यार वफा सब बातें बातों का क्या। इथं नवरा बायकोचं एकामेकावर प्रेम नाही, तुमचं कुठं घेऊन बसता महाराज। पहिलं प्रेम होतं का तो विश्वास होता। 100 फुटावर म्हातारा असलं 200 फुटावर महाग म्हातारी असलं, म्हातारा कधी महाग वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही बघायचं का, त्याला विश्वास काय आपलीच होय बरोबर। जेव्हा तुम्हाला विश्वास येईल की नाही आपलीच तेव्हा प्रेम करा, तोवर नका करू। आपलं मॉडेल म्हणजे चाय नाही टिकन तवर टिकन जाईन जाईन वाजवतो वर वाजव। म्हणून तुम्हाला सांगते मला सांगा पारच करू नये असं नाही, संसार करावाच लागतो, बायको करावीच लागते, न करता कोण आहे प्रत्येकाला बायको करावी लागते। तुमच्यात काय आमच्या परमात्म्यात सुद्धा बायको करावीच लागते ना, करावं लागत असेल प्रत्येकाला बायको। मला संसारात गुंतवणी महाराज माणसालाही संसारात गुंतले तुम्हाला सांगते। मला सांगा विडेकरी दादा तुमचं नाव काय हां ठीक आहे महाराज, नाव दत्ता, किती गोड नाव आहे महाराज बरं का दत्ता महाराज। नाही महाराज म्हणल्यावर नावं जरा चांगलीच असतात, ही गोट्या पिंट्या पाप्या पपी ही आता ती नाव आहेत महाराज काय नाव आहेत का। एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव घे, ती म्हणजे कुत्र्यात कुत्रं तांबडं कुत्रं, म्हणलं नवरा मी
ना हिचा जागेवरच. तिला म्हणलं नाव घे. तिने नाव घेतलं. म्हणलं बाई तुझं नशीब उघडलं, तुला महाराज नवरा भेटला. म्हणजे डोळं फुटलं बुवा नवरा केला. म्हणलं का? म्हणजे 7-7 दिवस बोंबलं फिरते. काला झाल्याशिवाय घरी पालतं पडत नाही. जातीचा रातचा मेळ नाही, दिवसाला झोप सुधरू देत नाही. काय करून अर्थ आहे संसार तरी. म्हणलं जाऊ दे बाई, ती काय नवरा आहे, तिथं काही एक्सचेंज वापर बी नाही, जुना द्या नवीन ह्या बरं. एकदा केला की केला, म्हणलं गुंतलं की गुंतलं, आहे की नाही. लय अवघड आहे. मोबाईल आणि नवरा ही 2 गोष्टी अशा आहेत, प्रत्येक माणसाला घेतल्यावर वाटतं अजून थोडा वेळ थांबलो असतो तर चांगलं मॉडेल आलं असतं. पण बाबा हो, जे नशिबात आहे तेच मॉडेल भेटणार आहे. लय अवघड आहे. तिला म्हणणार नाव घे. तिने नाव घेतलं. म्हणजे महाराज आजकर मजकर मजकरा देवघर देवघरात पलंग पलंगावर दिवळी. मी म्हणलं पुढं काय? म्हणले महाराज नशीब. दिवळीत होतं केळ. मी म्हणलं पुढं केळ गेलं ना सूट. म्हणलं पुढं काय? म्हणली महाराज नशीब आमचं कुठं गेलं तोंड वासून. म्हणलं प्रेम आहे. काय प्रेम बिम नाही. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे. पुढं बसलेली तुम्ही काय ब्रह्मचारी आहेत काय? बोलत जा ना. वाटतं का तुम्हाला? होय वाटतं का? स्टेजवरची वाटतं का? तुम्ही फक्त होय मला, मग पुढचं सांगते. तुम्ही होय का मला? महाराज लय अवघड आहे. शादी का लड्डू खाने वाला भी पचता है आणि न खाने वाला भी पचता है. ज्याचं झालं नाही त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल कधी होईल. अरे ज्याचं झालं त्याला विचार. लय लांब कशाला तुझ्या बापाला विचार. ती सागर काय गोंधळ असते. ती 2-4 वर्ष लय मजा येते. पुढा वाटतं महाराज काय पट्या मारुती समोरून जातो आणि मारुतीला म्हणतो माझं झालं तू बस तसा. लग्न व्हायच्या आधी कुठं नेत्यात? लग्न व्हायच्या आधी कुठं नेत्यात? मारुतीला नेतात की नाही? हा पोरांना लईचा अनुभव आहे हो. चांगलाच ज्ञान दिसतो याला बरोबर आहे का? कुठं नेतात? तुमच्याकडे कुठं नेतात? मारुतीला. ती मारुतीला जायचं कारण काय माहिती आहे का? ती मारुतीला चिडवायचं की देवाला म्हणतो माझं झालं तू. मारुती म्हणतो आता लय उड्या मारतो तू. जाताना बी इथनंच जाणार आहे. मेल्यावर कुठनं नेत्या? येशीपासूनच नेत्या. तेव्हा मारुती विचारतो कस का? बरोबर पुन्हा नसती कॉलवर बोलतो. अरे ज्याचं झालं ती लय बरी, ज्याचं नाही झालं ती तर लई बरी. पण ज्याचं जमून बसलंय कुठं तर झगात चालू हा त्यांची मजाच बघायची. काय पोरं फोनवर बोलत्यात. आणि बाया तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला मी सांगते, पोरीला बोलतंय कसं ओळखायचं. पोरगा पोरीला बोलताना कधीच एका ठिकाणी थांबत नाही. शेलपाच्या मालिक म्हणायचं जात म्हशीमध्ये अडकली. त्याला दोनच निघत नाही. तिला म्हणते ह्याला जेवली का? उठली का? कशाची भाजी केली ती? तर खाल्लं ना मेल्या. तुझं खायचं वाढलं तिला विचारायला लागला. पुरी बी लय बेकार हो. पुरी बी एका मिसकॉलमध्ये पटती असल्या जाती निघाली. झटके देत. तिला वाटतं मी काय अप्सर आहे काय की? अय पोरी हो, तुम्हाला एका वाक्यात सांगते, इलेक्शन होस तर प्रचार करणारी जात ही. एकदा सत्यात आली ना जनतेचा नाही नाटच आहे बरं. जनतेला सांगते जरा ह्यांच्यावर भाळू नका. एखादा पोरगा म्हणला मला तू लय आवडते, तू फक्त होय म्हण, तू फक्त होय म्हण, तू यासाठी जीव दे, तू फक्त होय म्हण, तू यासाठी चंद्र सूर्य आणि ह्याचा काय बापाचा 7-12 नाही वर चंद्र सूर्य आणि त्याला फक्त म्हणायचं एका प्रश्नाचं उत्तर दे, माझ्यासाठी स्वतःच्या आईबापाला सोडशील का? पोरगा जर होय म्हणला ना तिथंच कमरड्यात लात घालायचं, मागे यायचं. ह्याचा काय बापाचा 7-12 नाही वर चंद्र सूर्य आणि त्याला फक्त म्हणायचं एका प्रश्नाचं उत्तर दे, माझ्यासाठी स्वतःच्या आई बापाला सोडशील का?
पोरगा जर होय म्हणला ना तिथंच कमरड्यात लाट घालायचं माघारी यायचं. बरं एका वाक्यात सांगते, ज्या आईबापानं याला 25 वर्ष सांभाळलं, रक्ताचं दूध करून ज्या माईनं पाजलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे घामासारखं रक्त ज्या बापानं वाहिलं, या औलाद जर त्या आई बापाची हवी नाही ना तर चित्तकीच दुसऱ्या कोणाची होऊ शकत नाही याची गॅरंटी आहे तुम्हाला रावल्या. मग तसं काही बाकीच्या प्रेमात पडू नका. तुम्हाला सांगते आई बाप लय मोठी गोष्ट आहे दादा. मग सांगते काय विचारलेलं बरं असतं महाराज. एकदम मस्ती होतं काय एवढं दत्ता महाराज झालं ना. हा किती वेळा झालं? एकदाच झालं महाराज. दत्ता महाराज मला सांगा, लग्न झालं म्हणलं बायको असं बरं का, मला खरं खरं सांगा, तुम्हाला काय विचारते माहित आहे का? माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं. जेव्हा माझं होईल तेव्हा माझं मी बघून घेईन बरं का. तर मला सांगा, खरा आनंद कशात आहे, परमार्थात की संसारात? परमार्थात. फिक्स ना दादा महाराज, इथं नो ऑप्शन ना, लो किया जाए एकदाच बरं का. हा कशात आनंद आहे? अजून एकदा चान्स. कशात आनंद आहे? फिक्स ना, बदलायचं नाही महाराज. कशात आनंद? परमार्थात. मला सांगा दत्ता महाराज, जर परमार्थात आनंद आहे, जर परमार्थातच आनंद आहे, जर आनंदच परमार्थात आहे, तर कीर्तन सुटल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत? घरलाच जाणार महाराज का. परमार्थाचा आनंद आहे, परमानंद घरी आहे महाराज. नाही करा खरा, नाही सगळेच करतात ना, करा ना महाराज, करा बिनधास्त करा. असं मी संसारी जीवा भेटू करी संसारी असावे असोनी नसावे, संसार करा, कर्म करा, पैसे कमवा, व्यापार करा. हे बघा, कुठलीही गोष्ट सिद्धीला जायची म्हणलं कार्य केल्याशिवाय पर्याय नाही. कर्मानं बांधलेलं नाही माणूस, करावं लागतं. अदष्ट मुला ज्ञानसंततानी कर्मानुमान नेहमी मनुष्य लोके. बरोबर आहे की नाही? कर्म ज्यांना बांधू शकत नाही ते योगी. योगी येतो ही करीती परिकर्मे तेने न बंदी जाती. जे सांगितले आहे संगती अहम मावाची. माऊली सांगतात, आम्ही आयुष्य जन्म मृत्यूच्या बंधनात बांधलेली माणसं, आम्हाला संसार करावा लागणार आहे. सगळं करा दादा, संसार करा, बायको करा, लेकर करा, व्यापार करा, सगळं करा. पण हे सगळं करताना त्याला विसरू नका. त्याला विसरला की हे सगळं होणार नाही. का वाक्यात सांगतो दादा, मी खरं सांगू का, मी गणेशदादांचे मनापासून आभार मानते. तुम्ही म्हणाल त्यांनी तुमचं कीर्तन ठेवलंय म्हणल्यावर आभार मानणं काम आहे, पण तसं नाही. मी त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे बिलकुल आभार मानत नाही. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे बिलकुल आभार मानणार नाही. पण एवढ्या संसाराच्या व्यापातनं, एवढ्या व्यापाराच्या व्यापातनं त्यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचे नक्कीच आभार मानायला जातात. कीर्तन कोणाचंही असू द्या, कीर्तन मुलीच्या वाढदिवसाला कीर्तन ठेवणं ही संकल्पना परमार्थामध्ये घुसल्याशिवाय येत नाही. ते म्हणतात महाराज, परमार्थ म्हणजे नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावला, 20-25 माळा घातल्या आणि भगवे कपडे घालून हिंडला मजेत परमार्थ झाला असा नाही. आता ही त्यांच्या परमार्थाची सुरुवात आहे. माणसाने आधी काय केलं पुन्हा काय केलं याला महत्व नाही. आज तो माणूस शून्यातून मोठा झालाय. आणि एक वाक्य सांगते, जो लहान होऊन मोठा होतो की नाही त्याला कोणी खाली पाडू शकत नाही. पण एकदा वर जाऊन खाली आलात की नाही पुन्हा वर कोणी जाऊ शकत नाही. महाराज, आज माणसं काही बोलू द्या, सगळेच काही चांगलं बोलणार नाहीत. मी व्यासपीठावर सांगते, आज त्यांनी मुलीच्या वाढदिवसाला कार्यक्रम ठेवला, सगळेच चांगलं बोलतील असं नाही, त्यातले 50% नावं ठेवणार. ते म्हणा कीर्तन म्हणून काय त्यांच्यासाठी ठेवलं काय, काय आमच्यासाठी ठेवलं काय. हे बघा तुम्हाला सांगते गणेश दादा, काय बांबलायचं ते बोलू द्या. हाती चलता है तो कुत्ते मुक्ती.
तुम्हाला सांगते, तुमचं कर्म योग्य असेल ना, देवाच्या पलीकडे कुणाला द्यायचं? अरे काय खोट्या म्हणतात म्हणू द्या, बुवाबाजी म्हणतात म्हणू द्या, लक्ष नाही द्यायचं. एक बिडूक होता, बिडूक, बेडकाचा जीव एवढा, ठरवलंय पर्वत चढायचा आहे, जिद्द आहे. पर्वत चढायला सुरुवात केली, लोकांनी सांगायला, खालनं सांगायला सुरुवात केली, चढवत चढवत गिर जाएगा, चढवत चढवत गिर जाएगा. 2-4 पडले चढणारे, पण ही जिद्दीनं चढतयच एवढा प्रयत्न केला, पण बिडूक पडला. पर्वताच्या टोकावर जाऊन उभं राहिला. लोक म्हटले एवढं पाडायचा प्रयत्न केला तरी कसा नाही पडला. तुम्हाला सांगते मंठकर, लक्ष देऊन ऐका. बेडूक टोकावर गेला त्याचं कारण, ती बेडूक बहिरा होता. बहिरा त्याला ऐकूच येत नव्हतं. जेव्हा ही खालची त्याला म्हणायची चढवत चढवत गिर जायगा, त्याला असं वाटायचं हे हात वरी करू करू मला म्हणतात चढ जा चढ जा चढ जायगा. जोपर्यंत लोकांची निंदा स्तुती म्हणून घेत नाही तोपर्यंत जीवनात प्रगती होत. बोंबलो द्या रे, काय बोंबलायचं ते बोंबलो द्या. एखादी बाई भजन करत असल, एखादी बाई भजनात आगम म्हणत असल, बाया म्हणतात लय सत्तीन झाली बाया, बोंबलू ती तिला. तू फरक पाडून घेऊ, तुझ्या घरावर तुझ्या संसारावर तिचा काय हात आहे का? तुझं कल्याण ती करणार आहे का? बायकाकडे बाई सारखी आग लावणारी जातच दुसरी नाही. बाय बाय खरं आहे का नाही? पुरुष मंडळी मला एक सांगा, नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत नेता का? अय म्हणते गडी नेता का? कुठं चढता? पंपाच्या. गर्लफ्रेंड वाल्यांना बी बरंच माहिती दिसायला लागलं बरं का. पंपाच्या बाहेर. त्याचं कारण आहे, पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी सक्त मनाई. कळलं त्यालाच कळलं, मला कळलं पाहिजे. काही काही लोकांना विनोद कळत नाही. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा. कीर्तन झालं, 2 जण हसत होते. म्हणलं दादा झालं, आता का हसताय? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. एवढा लेट करत मग असा काही दोष आहे का? लय नमुने. एका गावाला कीर्तनाला गेले, कीर्तन झालं, कार्यकर्ता उभा राहिला, आपले चांगले आहेत बरं का. एक कार्यकर्ता उभा राहिला, ती म्हणला आपल्या गावात हरिभक्त परायण कुमारी शिवताई पाटील आल्या, त्यांनी सुंदर कीर्तन केलं. गावाला तर्फे कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. हाय अजून तरी हाय नमुने लय हो. महाराज काय विचारतील, काय सांगतील, काय बोलतील भरोसा. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला आता जगाला कीर्तन सांगते ना, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. माणूस एका पायावर कधी उभा राहतो? म्हणलं मला माहित नाही. ही कुठल्या शास्त्रात नाही, पुराणात नाही, ग्रंथात नाही, मला माहित नाही. ती म्हणला कशाला बिकळं कीर्तन करते का? तुला माहित नाही कशाला कीर्तन करते? म्हणलं मला माहित नाही, तू सांग. म्हणला आई माणूस एका पायावर तेव्हा उभा राहतो जेव्हा ती पॅन्ट घालीत असतो. काय करायचंय मला? नमुने तू लय नमुने काय सांगायचं. म्हणून तुम्हाला सांगते हे बघा, या बाई अंगाच्या नादी लागू, या बोलणाऱ्यांच्या नादी लागू नका. तुम्ही त्याचं नाव घेतलं ना, तुमचे वाईट करणारे हे कोण? जर धनी मोठा असेल तर आलतू फालतू काय करू शकतात? आणि जे काही आपलं चांगलं करणार आहे ना, मी आपकी कृपा से सब काम खोए हाय करते हो तुम कन्हैया मेरा नाम खोए हाय. मेरा आपकी कृपा से सब काम खोए मेरा आपकी कृपा कुछ भी काम हो रहा है.
चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हो कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है. करणारा देवा तू आहेस, नाव माझं पण कल्याण तुझ्या नावाशिवाय होणार. पण देवा जे तुझं नाव घेतात ना, जे तुझी जाणीव ठेवतात ना, आज बोराडे कुटुंबाने तुझी जाणीव ठेवली आहे ना, आज मुलीच्या वाढदिवसाला कीर्तन ठेवलंय ना, मग आता तुझं काम आहे, तुला मागतोय काय अभंगाच्या प्रथम चरणात. इतका आयुष्य त्याची कल्पनाही करता येणार नाही, आणि एकट्याला देऊ नको, अख्ख्या कुळाला दे. तर नुसतं आयुष्य देऊन जमतंय का? जीवनामध्ये सुखही लागतं की नाही? सुखी असाल तर अर्थ. माणूस आयुष्यभर कशासाठी बोलतो? सुखासाठी. पण कुठं? जिथं नाही. माणसाला वाटतं पैशात सुख आहे. येडे तुम्ही. महाराज या कोरोनामध्ये कळला असेल पैशाचा काही सुद्धा फायदा आहे का? करोडपती जरी असला आणि पॉझिटिव्ह निघाला, बायको सुद्धा कुत्र्यासारखी भागवा लागते. टच सुद्धा करीत नाही. करते का? आता तरी ध्यानात घ्या महाराज, सबक पैसे के भाई दिल का साथी कोणी नाही दादा. पैसा मला तुम्हाला सांगते, कोरोनानं अशी लोकांची जिरवली, अशी. मला तर कोरोनात कळलं की बिना बामणाचं सुद्धा लगीन होतंय. बिना बामणाचं सुद्धा फक्त कोरोना लागतो. माझं तर असं म्हणणं आहे 2-4 वर्षात एकदा आलाच पाहिजे. काय म्हणतोय तुमचं? अरे बासमती शिवाय तांदूळ खात नव्हते, ती जात सुद्धा आता रेशनचं खाती. त्याला माहित आहे कधी पण परत भरोसा. जागेवर आले. अरे तुमचीच काय, कोरोनानं महाराज लोकांची स्वाजी लिवली. खरं आहे का नाही? लय तारकाच नव्हत्या, आता तारकाच नाही. पहिल्या तारकाच येत नव्हते, आता कोणी आज लय अवघड झालं. तुम्हाला सांगते, एक मन होती पोलिसाचा हप्ता आणि कीर्तनकाराचा सप्ता कधीच बंद पडत. लॉकडाऊन न मनच उकळून काढले. हप्ते बंद पडले, सप्ते बंद पडले. ते मेले उभं राहू राहू, आम्ही मेलो बसू बसू. त्यांना बसायची चान्स नाही, आम्हाला उभं राहायची चान्स नाही. लय अवघड झालं. तुम्हाला सांगते, आता तरी कळलं असं की देवाशिवाय आपलं कोणी. म्हणून आता तरी माळकरी व्हा,
सुखी व्हायचंय ना. विपदो विपदो नेव संपदो लक्ष संपदा विपदा विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती विपत्ती नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आणि भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती आहे. दादा याच्यासारखं मोठं धन दुसरं नाही. म्हणून हे धन कमवा, त्याला जवळ ठेवा. मी तुम्हाला सांगते माळकरी व्हा, आता तरी जागे व्हा. मी तुम्हाला सांगू का, मी आता महाराष्ट्र माळकरी करीत. फक्त पांडुरंगानं माझं एक ऐकाव, एकच फक्त महाराष्ट्राचं पावसाचं खाता या पाट्याच्या हातात द्यावं. अशी मजा करीना राव तुमची. जी माळकरी आहे माळकरी त्याच्यात वावरात पाऊस. जी माळकरी नाही त्याच्या बांधा बांधा नाही येणार, पण वावरात काय पाहणार. जी सोमवारी मटण, एकादश बघून दारू, आणि एकादश सुद्धा पाळीत नाही तसल्या जातीला आठ रानात घातला आणि त्याच्यावर पाऊस नाही पाडणार. गारा गारा असा ठोकणार, काळा गिळाच करणार आणि पुन्हा वर्ण म्हणणार. आता कसं वाटतंय की मला माहिती म्हणून सुखी व्हायचंय ना. सुखी सुराराम घोषक करू हाय कथा ते सुद्धा चित्तात समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सुखालागी करीश तळमळ तरी तू पंढरीश जाय कदेड मग तू बघात सुखोट होशी जन्मोन जन्मीचे दुःख विसरशी. सुख पाहिजे ना, पैशात नाही हो. सुख पाहिजे ना, लोकांचं वाटोळ करण्यात नाही हो. सुख दुसऱ्यासाठी जगून बघा, सुखी व्हाल. सुखी व्हायचंय ना, त्याचं नाव घेऊन बघा, सुखी व्हाल. आम्हाला सुखाची इथं अनुभूतीच नाही. जेव्हा आशा सोडाल, कल्पना सोडाल, मनाचं ऐकणार नाही तेव्हा सुखी व्हाल. जवळ त्या मनाचं ऐकता तेव्हा सुखी होणार. महाराज मना इतकं वाईट काय नाही. चंचलतेचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स मग आदश चंचल. असे चंचलतेचे 10 प्रकार. पहिलं मन. मन इतकं चंचल आहे माकडं माहिती. जरी माहित नसला आपल्या घरातले काही कमी येतोय माकडाचे वरचे. माकडाला दारू पाहिजे. माणसानं पिल्यावर बघितले का? माणसानं महाराज एकानं दारू पिली, बायकोकडे गेला, बायकोला म्हणला तुला नाही दे का, तुला नाही दे. बायको म्हणली पिल्यावर तुलाच माहित असते. बायकोला म्हणला गाववाली इडी. बायको म्हणली का मला सरपंच केलं. बायको म्हणली पिसाळ्यात वय तुला कराय. ती म्हणला करून तर गाव बनलीन गाव, आमदार गेलं, तालुका बनलीन तालुका, खासदार गेलं, जिल्हा बनलीन जिल्हा, पंतप्रधान गेलं, देश बनलीन देश. बायको म्हणली दुधी दिया दारूच्या नशेत लुंगी समजून माझा परकल घातला तो बदल पुढा दुसरं बदल. कळलं त्यालाच कळलं मला. लई लोक आणि पिणाऱ्याच्या नादी लागून शहाण्याची. एकाची बायको मला लय फोर्स केला म्हणून मी त्याला सांगाय गेले. म्हणलं बाबा दारू पिऊ नको, लय वाईट असते. वाटलं होतं घरादाराचं कुत्र्यासारखी किंमत दारात नाही घरात नाही. काय पिण्यात अर्थ आहे? यांना कशाहून वाईट आहे? मी एक दारूचा ग्लास घेतला, एक दुधाचा ग्लास घेतला, एक लायकीचा किडा घेतला, दुधाच्या ग्लासात टाकला, 2 मिनिटं ठेवला, मिळाला नाही. 30 किडा दुधाच्या दारूच्या ग्लासात टाकला, 2 सेकंदात मिळाला. म्हणलं बघ किती दारू वाईट आहे. ती मला म्हणतोय तू इडी दारू पिण्यात किड्या मुंग्याचं काम नाही, त्याला मर्दच लागो. आपला धंदा वाईट आहे महाराज. पिणाऱ्याच्या नादी लागून खाणाऱ्याच्या तर लागूच नाही. अरे खाणारे तुम्हाला सांगते एखाद्या प्राण्याचा जीव घेऊन आपलं पोट भरावा इतकी नालायक माणसाची जात नाही. अरे किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं. यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं, जो नर परमार्थ करते हैं उसे इंसान कहते हैं. त्यालाच माणूस म्हणायचं महाराज. असं माणूस म्हणून जगा, माणूस म्हणून जगा रे, माणूस म्हणून. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासन बागणे. एवढं घेऊ ना बास झालं. माणसासारखं जगा. पण आम्ही तुम्हाला काय सांगतो, आमचे सुद्धा काही व्यसनाच्या आधीन गेले नाही असं नाही.
कीर्तन सुटू द्या, ह्याची दान द्या द्यावा तुला कोणा पाहिजे काही जीव आहे तिच्यावर. खायचं ती खा, प्यायचं ती प्या, कुणाला ज्ञान सांगावं तेच सुधारणार म्हणून सुखी व्हायचंय ना. मनाला आला घाला. मग माकड जागेवर आला, माकडाला पाजली दारू पाजल्यावर त्याला चावला इचू. माकडाला पाजली दारू पाजल्यावर त्याला चावला विंचू चावल्यावर त्याच्या पाठीमागं लागलो पूत. माकड किती पडल. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यति. विचार करा त्या माकडाचं काय होतं. इतकं मन चंचल. मग या मनाच्या आशेला, या मनाच्या कल्पनेला जर आळा घाला. तुमच्यासारखा सुखी नाही महाराज. कल्पनेची बाधा न हो कमने काही. ही संत मंडळी सुखी असो सुखी घाल. पण आता दिलं तुम्हाला सुख, पण अहंकाराचा वारा त्याचं काय करायचं. सगळ्यात मोठा गर्व मी. तुम्हाला सांगते जेव्हा हा मी जाईल ना तेव्हा सुखी व्हाल. अहंकार करण्यासारखं आपल्याकडे काही नाही. आपलं काय बघा. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया. मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. मग आपल्याला एकच करायचंय. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करायचं काय हे मी तुम्हाला सांगते. सर्व पुरुष मंडळीने हात वरी करायचं. पुरुष मंडळी, सर्व पुरुष मंडळी कीर्तनात जेवढे पुरुष आहेत, ज्याला गॅरंटी आहे त्यांना हात वर करा. ज्याला डाऊट आहे त्याला खाली ठेवा. कळलं का. आता घ्या प्रेमाने. लक्ष्मी शारण्य पठसी कपती रघुवी गाथा गोविंदा. लक्ष्मी शारण्य पठसी कपती रघुवी गाथा गोविंदा. राधा सांगितले. मी सांगितले घ्या. तो का म्हणे मेलो सांगता सांगता त्यांचं कोणी ऐकलं नाही. मी 3.5 फुटाची, माझं कोण ऐकत आहे. आता यांचं झालं तुमचं नाव. सर्व स्त्रियांनी हातवरी करायची. सर्व स्त्रियांनी हातवरी करायचे नाहीत. ऐकून घ्या. तुम्ही माझ्या पार्टीतल्या मला तुमची लईच माहिती. खालीच घ्या. पण एका बाईनं डोक्यावर पदर घ्यायचा. पदार पदार पदार. बर मला सांगा, बायका तुमच्या पदर द्यायची. तुमच्या बायकांना पदर ही मीच घ्यायला लावायची. तुम्ही लगीन करता कशा. लोकांच्या जीवावर महाराज लय अवघडे. आमच्या बाया पदर महाग केस उघडी लगा लगा मला बघा करी काही वळण म्हणून नावाची गोष्ट राहिली नाही. महाराज लय अवघडे. काय सांगायचं. बायांनो आता देवाचं नाव घ्या प्रेमानं. जिथं नाही तिथं. मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या. सगळेजण देवाचं नाव घ्यायचे. एक बाई घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे महाराज मला लय लाज वाटते. म्हणलं कशाची.
म्हणली विठ्ठल विठ्ठल म्हणायची. म्हणलं का ग? म्हणजे महाराज इष्ट ती माझ्या त्यांचं नाव कसं घेऊ त्यांचं घ्यायचं नाही. बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायची ती एकटीच म्हणायची पप्याचा पप्पा पप्याचा पप्पा पप्याचा पप्पा गुणाचं लागलं काय नुसतं दाखी होती. काय तुमच्यावर प्रेम बेम नाही. तुम्हाला सांगते एका म्हातारीचं म्हातारं मेलं तिला कळलं तिने चूल पेटवली 2 गरम गरम भाकरी टाकल्या दूध घेतला आणि काला केला. शेजारची बाई पळतच आहे म्हणजे का हो मला असं कळलं तुमचा नवरा गेला. म्हणजे माहित आहे मला लाज वाटते का तुला? नवरा गेला गिळायली म्हणले एवढं खाऊ ती पुन्हा बघ कसा दणका करते. दणका करायची गोष्ट आहे का? काही नाही बाबा हो. आणि तुम्हाला सांगते आधीच संसार वाईट आहे त्याच्यातून आहे ना थोडंफार शिकून घ्या. तुम्हाला थोडंफार सांगते अय माता मावल्या आई बाप तसे सासू सासरे लेकी तशा. ज्या सुना आपल्या नवऱ्याच्या आई बापाला नीट वागवत नाहीत पांडुरंगाची आण घेऊन सांगते त्यांच्या अवलादी त्यांचा छळ केल्याशिवाय सोडणार नाही. नीतिमत्तेचं चक्र याला फिरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हाताऱ्या लय खुश होऊ नका. तुम्ही बी लय आतल्या गाठीचे हो. तुम्ही तरी काय गणन खाता का? तुम्हाला लय कळ तुमचा एकच दणका माझ्या जमान्यात नव्हतं बास खाते डंगरे गुणन हो का? काय का तुझ्या नशिबानं आलंय सुख बोल. आणि तुम्हाला सांगते हो का घरबार सोडते आपल्यासाठी आयुष्य आपल्या नावे करते. थोडं प्रेमानं बोला काही बिघडतंय का? पण तुम्ही पुरुषी इगो मेन सिगो पुरुषी अहंकार बायको पायताना ठेवायची पायतानाला डोक्यावर ठेवण्याची नाचती. अय बायकोला खुश ठेवायचा सोपा उपाय लक्ष देऊन ऐका. बायकोला खुश ठेवायचा सोपा उपाय लक्ष देऊन ऐका. किती लक्ष देऊन ऐकाय ऐका ऐका विल्लीडी का गरज आहे आपल्याला. बायकोला खुश ठेवायचा उपाय काही भंगार जरी असली नुसतं म्हणायचं काय अप्सरे का दिसती का माझी झाडावरच महाराज. आणि तुम्हाला बी सांगते आपल्यासाठी मरमर मरतय आयुष्यभर कष्ट करतय लेकरा बाळासाठी जगतय. बिचाराची अपेक्षाच काय असते? घरात आला की हसमुख चेहऱ्यानं ग्लासभर पाणी आणि 2-4 प्रेमाचे शब्द. पण तुम्ही लय बेकार तुम्हाला दम नाही. तुम्ही हे आले की अशी फायरिंग चालू करता त्याचा मुर्दा पडत तुम्ही बसत नाही. मोक धरून भांडतो. नवरा नाटावर बसला सुरू तिला माहित आहे पट्या हिथच सापडतो पुन्हा सापडत ही तरी काय गुणाच आहे का? ही भांडायला लागली ताट भिंतीवर वाटी पंख्यावर गालास दाराच्या बाहेर आणि गडी ताब्यावर हाणलंच पुन्हा बोकडली मुठू त्याला काय कळतं एखादच कळती का सोमवार कळती. म्हणून सांगते प्रेमानं वागा. एकतर आधीच संसार उलट आहे महाराज. माझं असंच एकानं ऐकलं घरी गेला ताटावर बसला एक घास खाल्ला बायकोला म्हणला वा काय भाजी केली वा 15 वर्ष तुझ्यासोबत संसार केला पण अशी भाजी आज तागायत झाली नव्हती वा. हिनं आणला कोपऱ्यातलं झाडू असा नवरा ठोकला काळा निळा केला. नवरा म्हणला कौतुक केलं तरी हल्ला. बायको म्हणली मी आल्या 15 वर्ष तुझ्यासोबत संसार केला 15 वर्ष हाराची काढ केली या 2 हाताने करून खाऊ घालून तुझं ढेरगं भरलं तेव्हा तुझी चिपणाई झटली. आज पहिली बार शेजारणीच्यातून भाजी आणली होती का अजून तुम्हाला सांगते हा संसार ऊर्ध्व मूलामध्ये शाख मश्वत्तम प्राहुर्वयम छंदांसी यस्त प्रणानी यस्तम वेद सवेदवित. संसाराचं झाडच उलट आहे दादा. जमिनीत भांडण आकाशात मूळ आहे त्याला किती पाणी घाला याचं सुख तुम्हाला आम्हाला लागणार. सुख
म्हणजे माया मोह वासना अहंकार म्हणजे संसार. लक्षात ठेवा, बायको लेकरं म्हणजे संसार नाही. ज्यात तुम्ही गुंतता तो संसार. मग याच्यात गुंतू नका दादा. महाराज इथं काहीच भेटणार नाही. तुमचं कल्याण व्हायचं असेल ना, तेरी बन जाएगी गोविंद गुण गाई, तेरी बन जाएगी गोपाल गुण गाई. भुवती की बन गई प्रसाद की बन गई, भुवती की बन गई प्रसाद की बन गई. नारायण नारायण पुकार, तेरी बन जाएगी गोविंद गुण गाई. चांगलं व्हायचंय ना. संतन की सनी लागणे तेरी अच्छी बनेगी, संतन की सनी लागणे तेरी अच्छी बनेगी, सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, सच्ची बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन की सनी लागणे तेरी अच्छी बनेगी, संतन की सनी लागणे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी. सगळं चांगलं. मुखात नामस्मरण ठेव, संतांचा सहवास ठेव. नामाला अरे तुम्हाला माहिती आहे, राम नामाची दगड तरली, राम नामाची तरली बातमी रावणाला कळली. रावणाला अहंकार, माझ्यासारखा दुसरा ज्ञानी नाही, माझ्यासारखा दुसरा भक्तही नाही. मग राम म्हणला राम नामाचा तरतय, रावण नावाचा बी तरला पाहिजे. रावणाचे भक्त म्हणले रावण नावाचा करायलाच पाहिजे. तुम्ही आमच्यासाठी देव आहे, तुमचा तरलाच पाहिजे. रावणाला माहित होता आपला तरणार, पण तरी बी म्हणले करू. इज्जतीचा प्रश्न आहे, इज्जत लय महत्वाची. आजकालच्या लोकांना तर नाक कापलं तरी हे झाय म्हणते ती, पण इज्जत लय महत्वाची. सोन्याचं कमंडलू घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं, रावण दगड टाकला पाण्यात. म्हणताकर रावणाचा दगड तरला का बुडला? बुडला, दगड तरला. ते म्हणतात एक तर तू महाराज नाही तर आम्ही माणसं नाही. दुसऱ्याच्या बाहेर नजर ठेवण्याचा दगड जर तरत असेल, आमच्या तर इमारती तरायला पाहिजे. रावणाचा दगड कसा तरावा हीच शंका त्याच्या बायकोलाही वाटली. बायको म्हणली होय होय मी काय म्हणते. बायका लय गुंगीच्यात नवऱ्याला महाराज. तिला एखादं बाया लय आगवतो मला माहित. वर्षभर तुमच्यात खिशातली हळूहळू हळूहळू नोटा काढतात, तीच माहेरी घेऊन जातात, त्याची साडी घेतात आणि तीच तुम्हाला आनंद दाखवतात. बघा माझ्या भावाने की जिनं जिनं असं केलं तिला मनातून हसू आलं आणि 80% बाया हसूच करतात. बाया गुंगवाई एक नंबर. रावणाला म्हणली होय हो मी काय म्हणते. बाया गुंगवाई बिन भांडाय बी, भांडणं लागल्यावर बाया कवाचा कवा काढतील भरोसा. 100 वर्षाच्या म्हाताऱ्याला 90 वर्षाची म्हातारी म्हणती माझं डोळा फुटलं आणि मी तुम्हाला केलं, तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बघाय आलतो. तुझं वय काय, तू बोलती काय. अगं तुझी एक्सपायरी डेट सुद्धा संपली आणि तू त्याला म्हणते तुझ्यापेक्षा लय भारी भारी भेटलं असतं. काय बोलतात महाराज. तशी रावणाला म्हणली तुमचा दगड चाललाच कसा म्हणला. तुम्ही काय चालीचं हे मला माहित. तुम्ही नेमकं बहिरवीतला हा म्हणजे बोफाळीतला हा नेमकं कुठल्या चालीचं हे मला माहित आहे. आणि इतक्या चालीचं तुम्ही असताना तुमचा दगड तरलाच कसा. लक्ष देऊन ऐका बरं का म्हणतात. रावण म्हटला दगडावर रावण नाव टाकलं हे खरे, पण मी त्या दगडाला म्हणलो तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. दादा विचार करा, रामाच्या शपथेनं जर रावण नावाचा दगड करत असेल तर रामाच्या नामानं तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह करणार नाही का. करेल ना. कधी सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम प्रेमाने. जी टाळी वाजवणार नाही, जी मुखाने देवाचं नाव घेणार नाही, पांडुरंगाचे आण घेऊन सांगते 2 महिन्यात त्याच्या अंगावर वार जाईल. वार कळत का. वार हे वार नाही. कसं करणार म्हणून बरं का. तर हे वार जिंदगीत पुन्हा हाताने टाळी मुखाने ना अरे अरे अशी जिंदगी जायची. मग नीट हाताने टाळी मुखाने ना हा आनंद पुन्हा नाही. आणि लक्षात ठेवा महाराज भजन झालं याचा अर्थ कीर्तन संपला असं. तिथून पुढे अजून भरपूर कीर्तन असतं. प्रेमाने हा आनंद पुन्हा नाही. टाळकरी जाग्याहून हाला. जी टाळकरी जाग्याहून हलणार नाही, जी टाळकरी
जागेवर हलणार नाही, त्याला मी काय सुद्धा म्हणणार नाही. मला गरज आहे तुमची बरं का, म्हणून प्रेमाने हा आनंद कोणा नाही महाराज. विठोबा चालले त्यांच्या घराला आग लागली काय की इजवाय चालल्यात ना, इजवाय चालल्यात. नाही नाही काळजी करू नका, त्यांच्या लागली आपल्याला लागली नाही, आपल्याला लागल्यावर आपण जाऊ, त्यांच्या लागली म्हणून ते चालले इजवायला. माणसांना परमार्थाची कसलीच जाणीव नाही बरं का. ह्या 10-15 वाईट माणसामुळे अख्ख्या गावाचं नाव जातं, ह्यांची अक्कलच छानला नाही. ह्या 2-4 वाईट माणसामुळे अख्ख्या गावाचं नाव जातं, अख्ख्या. बरं चला जागेवर या. नामदेवराय सांगतात जीवनात कल्याण करायचं या नामाशिवाय पर्याय नाही. मला आतापर्यंत सगळं ऐकलं सोडून द्या. 5 गोष्टी ऐका. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या आधी कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या माझ्या पांडुरंगाला कधी विसरू नका. ह्या 5 गोष्टी केल्या की जीवनात आनंद होता. ह्या 5 करा. आणि मायबापाची कदर करा, आणू नका, कदर करा. व्यसनाच्या अधीन जाऊ नका. काही केलं ना 10 दिवस आहे, इथं कुणी कुणाचं नाही, तुमचं आहे ना. देवा माझा, मी देवाचा, हिच माझी सत्यवाचा, त्याच्या पलीकडं कुणी नाही. तुम्हाला सांगते म्हणून इथं आलायत ना, इथं आलायत तसं काहीतरी घेऊन जा. काय नाही आता चांगल्या बघून चपल्या उचला, तेवढं करा. कसं असतं ना, गोळ्याला पाण्यापर्यंत आणणं काम मालकाचं, पाणी पिणं गोळ्याचं. मी मालक आहे, तुम्ही माणूस आहे, सांगणं काम माझं. मूर्तिकार मूर्त्या घडवतो, विकायला आणतो, सांगतो यातली एक 10 लाखाची, इकडे किंमतच नाही. लोक म्हणतात एखादी सोन्याची असेल, एखादी पितळाची, दोन्ही पितळाच्या, दोन्ही विठ्ठलाच्या, पण एक 10 लाखाची, एकीला किंमतच नाही. कुठली संत सांगतात एका मूर्तीच्या कानात दोरी घालतात, ती या कानातून बाहेर येते. संत सांगतात हिला काहीच किंमत नाही. तीच दोरी दुसऱ्या मूर्तीच्या कानात घालतात, पण ती या कानातून बाहेर येत नाही. तिला अशी काही वेज असतात, ती बेंडीतनं बाहेर येते. संत सांगतात ही 10 लाखाची. काय कळलं? जो इकडून घालून इकडून सोडून देतो, कवडीचीही किंमत नाही, पण तो इकडून घालून आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, जीवनाचं लाख मोल झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. शेवटी सांगणं काम माझं दादा. आज गणेश बोराडे दादांनी त्यांच्या पूर्वजाच्या वाढदिवसाला, आज 3रा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवा ठेवली. नामदेवरायाच्या आरंभानुसार त्यांच्या कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर्य संपूर्ण जीवन असावं ही विनंती करते. आज गोड असं नामस्मरण सोहळा इथे रंगला. सुंदर असे टाळकरी, गायनाचार्य, उत्कृष्ट मृदुंग वादक, त्याचबरोबर विनेकरी दादा असतील, त्याचबरोबर संतोष महाराज असतील, त्याचबरोबर आमचे गजानन काका असतील. महाराज त्यांच्याकडे आम्ही असतो. गोड अशी सगळी प्रेमळ माणसं मंठ्यातली, ताई असतील, त्यांची मुलं असतील, शेजारचे काका असतील, अगदी सगळ्यांचे मनस्वी आभार. इतकं प्रेम आहे महाराज तुमच्या भागात, घ्यावं तेवढं कमी आहे. असंच असू द्या ही विनंती करते. तुम्ही जे कीर्तनाला आलात त्यांचे आभार, जे कीर्तनाला येऊन तगडं पसरून बसले त्यांचे आभार, जे घरी पालतं पडले त्यांना दंडवत, सगळ्यांचे मनस्वी आभार. यदा कदाचित माता माऊल्या पुरुष मंडळी बोलण्यात काही चुकलं असेल माफ करा. बोलणं मनाच्या ओघात सहज स्वरूपात अभंग सोडवायचा प्रयत्न केला, त्यातूनही अजून काही राहिलं असेल तर जे काही राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. तसं नाही वगैरे राहतो काढू बघा, त्यांचा आणि माझा काही सुद्धा संबंध नाही. पण ती मी म्हणलं की येईल मी बरं का, जमलं तर पुन्हा येईल. पण मला असं कळलंय जी म्हणते ती येत नाही, पण जाऊ द्या बरं का,
मी येईल, मी यायचा नक्की प्रयत्न करेल. पुन्हा एकदा गणेशदादांचे मनस्वी आभार मानते, त्या कुटुंबाचे मनस्वी आभार मानते सर्वांचे. यजभाऊ बोराडे असतील, अगदी अगदी सगळ्यांचे सर्व समृद्ध मंडळी, अनेक व्यापारांमध्ये किंवा अनेक कार्यामध्ये, धर्मकारण असेल, राजकारण असेल, त्या सर्व कार्यामध्ये उत्कृष्ट असं काम करणारी मंडळी, व्यासपीठावरची सगळी व्यासपीठावरच्या मंडळींना दोन्ही हात तिसरं मस्तक ठेवून, यदा कदाचित बोलण्यात काही चुकला असेल माफ करा. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. कृपा है मेरे गुरु और मेरे माँ बाप की, नहीं तो मुझ में ऐसी कोई बात नहीं. दादा माझं काहीच नाही. माझे वडील ज्यांनी मला घडवलं, मोठं केलं, या पात्रतेचं म्हणून मी व्यासपीठावर उभा राहील. त्यांचं आभार मानावे इतकी माझी लायकी नाही. कायम त्यांच्या ऋणामध्ये ऋणी राहील. सगळ्यांचे मनस्वी आभार. पुन्हा एकदा उत्कृष्ट मृदुंग वादक कलाकार मंडळी, या सर्व कलाकार मंडळीसाठी एकदा जोरदार या कलेला तुम्ही हात तिसरा मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार करते आणि सगळे लागले.